तसं म्हणजे मातीपासून गोळ्यापासून एक मडकं बनवलं जातं. तसं तुम्ही 5वीच्या वर्गामध्ये आलात, प्रवेश घेतलात, मातीच्या गोळ्याप्रमाणे तुम्ही होतात. कुणाला लिहायला येतं, बागडतं, कुणाला वाचता येत नव्हतं, कुणाला काही येत नव्हतं, तरी पण तुम्ही आतापर्यंत लहानाचे मोठे कधी झालात हे मला कळलं सुद्धा नाही. आणि तुम्ही ही ज्ञानाची शिदोरी घेऊन आता तुम्ही जाणार आहात आणि जात असताना तुम्हाला आम्ही ज्ञानाची शिदोरी दिली आहे. कुठेतरी अडथळा आला तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि पाठीशी आहे. तर बघा, तुम्ही ही उंच भरारी तुमच्या ज्ञानाची, जसं माय लेक सासरी जात असते त्यावेळेस माईला दुःख होत असतं, तसं मला पण झालेलं आहे. तुम्ही जरी कधी किती जरी म्हणलात तरी खरंच मला दुःख झाल्यासारखं झालंय. मला बोलायला असं म्हणजे कसतरी होत आहे. तरी पण मी तुमच्या पुढे बोलत आहे. तरी तुम्हाला ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये वडिलांचं, आई वडिलांचं यश तुम्ही संपादन म्हणजे त्यांच्या इच्छा संपादन करावं, त्यांना गुरुजनांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. तुम्हाला जिद्द चिकाटी हे ठेवून तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही यशवंत गुणवंत व्हा. आणि तुम्हाला 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.